आता ही फॉर्च्युनर गाडी आहे आणि फॉर्च्युनर समोर व्हिडिओ का बनवतोय त्याचं कारण बी असं आहे की येणाऱ्या महाराष्ट्र केसरीमध्ये 18 ते 22 मार्च या दरम्यान महाराष्ट्र केसरी विजेत्या पलवानांना फॉर्च्युनर असणार आहे. त्यासाठी गाडी समोरच व्हिडिओ बनवतोय. वस्ताद आहेत आपल्या सोबत विठ्ठल मोरे पाटील. वस्ताद, काय सांगाल, आज कुस्तीगीरांना फॉर्च्युनर दिलं जात आहे? सर्वप्रथम मी रामकृष्णांना सातव यांचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनी एवढे मोठे बक्षीस प्रत्येक गटात बुलट, उपविजेत्याला स्प्लेंडर आणि ओपन गटाला फॉर्च्युनर आणि उपमहाराष्ट्र केसरीसाठी स्कॉर्पिओन एवढं मोठं बक्षीस ठेवल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. आता यांची तालीम आहे, तुमच्या तालमीतल्या कोण्या पलवानाची निवड झाली काय? आमच्या तालमीतल्या आदित्य मोरेची 92 किलोला निवड झाली माती गटातून. नक्कीच त्या पलवानांना शुभेच्छा. वस्ताद, काय सांगाल, खूप मोठं भव्य दिव्य स्पर्धा होणार आहे, बक्षीस चांगलं आहे. नांदेड जिल्ह्यातनं तुम्ही सर्व येणार आहात स्पर्धेला. खूप मोठी गोष्ट आहे. एवढे मोठे बक्षीस तर आतापर्यंत कोणी ठेवलेले नव्हते. सातव अण्णा पाटील यांचं खूप खूप शुभेच्छा त्यांना व त्यांच्या टीमला. अजून पुढे असेच कार्य करत जावे आणि भविष्यात महाराष्ट्र केसरी आम्ही नांदेड जिल्ह्यातही घेऊ शकू, याच्यापेक्षा काहीतरी मोठं बक्षीस ठेवू शकू. नक्कीच. आणि आपल्यासोबत कुस्ती निवेदक भालचंद्र रणशूर आहेत आणि गेले अनेक वर्ष ते या क्षेत्रात काम करत असतात. आजच मैदानाला आम्ही भेट झालेली आहे. मी म्हटलं प्रत्येक मैदानामध्ये तुम्ही पुकारा की भव्य दिव्य बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे, तर कुठेतरी आयोजकाचं कौतुक झालं पाहिजे, जेणेकरून त्यांचं पण मोटिवेट होतील, अनेक असे प्रेरणा घेऊन अशा स्पर्धा कुस्तीसाठी ठेवतील. तर काय सांगाल, एकंदरीत तुम्ही हिंगोली जिल्ह्यात नाही? अगदी बरोबर आहे. 68वी महाराष्ट्र केसरी रामकृष्णांना सातव पाटील यांनी जी ठेवली ही फॉर्च्युनर गाडी, अशीच फॉर्च्युनर गाडी एखाद्या गरीबाच्या पैलवानला ज्याचं स्वप्न असतंय फोर व्हीलर मध्ये फिरायचं, फॉर्च्युनर गाडी एखाद्या गरीबाच्या पैलवानला महाराष्ट्र केसरी झाल्यावर भेटणार. आणि उपमहाराष्ट्र केसरी पण त्याच तोला मोलाचा असतो. एका पॉईंटनं त्याची कुस्ती गेली असती, त्याला पण स्कॉर्पिओ आहे. आणि अनेक पैलवानला बुलट गाडी आणि स्प्लेंडर गाडी. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी कुस्ती बघायला व समालोचनासाठी येणार आहेत. रामकृष्णांना सातव पाटलाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. दानशूर व्यक्तिमत्व. नक्कीच सर्वांना शुभेच्छा. आशा करतो की सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून त्या ठिकाणी या स्पर्धेची शोभा वाढवावी. धन्यवाद.